इथं आपण गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये मीठ टाकणार आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. इथं छान मिक्स झाले. आता याचे आपण 3 भाग करून घेणार आहे. पिठाचे 3 भाग करून घेतलेत सारखे. थोडासा असा खड्डा करायचा. आपण एका पिठात बीट टाकून घेणार आहे, पालकची पेस्ट, एका पिठात हळद. आता हे सगळे आपण मळून घेणार आहे. मळून झालं का मी तुम्हाला दाखवते एक एक गोळा. इथं पिठाचा गोळा आपला मळून झालाय. आता मी अशा प्रकारे दोन्ही पण गोळे मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे आपण 3 गोळे तयार करून घेतलेत, एक हळदीचा, एक पालकचा आणि एक बिटाचा. आता याच्या आपण चपात्या लाटून घेऊ. इथे आपण बिटाचा गोळा घेतलाय, बिटाचा गोळा लाटून घेऊ. इथं बिटाची चपाती लाटून झाली. इथं आपण पालकाचा गोळा घेतलाय, पिठात बुडवून त्याची आपण चपाती लाटून घेऊया. इथं पालकाची चपाती लाटून झाली, पण साईडला ठेवूया. आपण हळदीच्या पिठाची चपाती लाटायला घेऊया. पीठ लावून घ्यायचं, परत तेवढ्याच आकाराची चपाती आपण इथं लाटून घेऊया. सगळ्यात पहिले हळदीची चपाती घेऊ, त्यानंतर बिटाची चपाती ठेवूया, दाबायची थोडीशी, त्यानंतर पालकाची चपाती आणि आता छान रोल बनवून घेऊ आपण. बघा, मुलं आपली बीट पालक खायला कंटाळा करतात, तर त्यांना अशा जर तुम्ही करून दिला ना या पद्धतीने तर आवडीनं खातील ते. आता हे आपल्याला तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरी करायची त्या पद्धतीनं गोळा कापून घ्या. पुरी ज्या पद्धतीनं करायची त्या पद्धतीने गोळे कापून घ्यायचे. बघा, छान आपले गोळे तयार झाले. सगळे गोळे मी काढून घेते. आपण सगळे गोळे कापून घेतलेत. इथं आपण एक गोळा घेतलाय, दाबायचा असा आणि लाटून घेऊया. पीठ टाकायचं, लाटून घ्यायची. पुरी लाटायची आपल्याला. इथे बघा आपली पुरी तयार झाली. आता मी सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेते आणि मग तळताना तुम्हाला दाखवते. तेल तापले, तेलामध्ये आपण पुरी सोडून घेऊ. मी पातळ लाटल्यात त्यामुळे फुगती नाही जास्त. थोड्याशा जाड लाटल्या तुम्ही आता ती फुगतील छान. आणि तळून घेऊया. इथे पुरी आपली तळून तयार. काढून घेऊया. पुरी तेलात टाकली, फिरून घ्यायची म्हणजे थोडीशी फुगते ती. बघा, ही थोडीशी जाड लाटली तर छान फुगली आपली पुरी. थोड्याशा जाड लाटायच्या म्हणजे फुगतात. आणि तेल चांगलं तापून द्यायचं. बघा, ही पण छान फुगली आपली. मी काय एकदम पातळ लाटल्या त्याच्यामुळे फुगल्या नाही. ज्या जाड लाटल्या त्या छान फुगल्यात आपल्या. आणि अशी पुरी जर तुम्ही मुलांना दिली ना तर आवडीनं ते खातील. प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी खावा, त्याच्या पोटात सगळं गेलं पाहिजे. आजकालची मुलं खायला मागत नाही. असं वेगवेगळे काहीतरी पदार्थ बनवून दिले की नक्की खातील ते. आणि पुरी आवडल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा कशा झाल्या त्या. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला, अशा तळून घेते मी सगळ्या आणि दाखवते तुम्हाला.